किचनच्या बाजूलाच असतं. मग हा एकच उदाहरण माइंड मध्ये ठेवा की माझ्या घरामध्ये जी टॉयलेट आहे ती 7 दिवस जर मी साफ नाही केली तर माझ्या घराची सिच्युएशन कशी होईल. एकच उदाहरण. आणि हेच उदाहरण आपल्या शरीरासाठी लावून घ्या. कळतं मी काय बोलतो ते. आपल्या घरामध्ये बाल्कनी असते, 2 बेडरूम असतात, एखादा जास्त श्रीमंत असेल तर 5 बेडरूम असतील, एखाद्या घरामध्ये 2-2 किचन सुद्धा असतात, बरोबर आहे, हॉल असतो, सगळ्या काही गोष्टी असतात आणि स्वच्छ आणि नीट अँड क्लीन असतात, बरोबर आहे. जेव्हा आपण घर बांधतो तेव्हा सगळं नवीन नीट अँड कोरं करकरीत असतं. किती मजा येते झोपायला, बरोबर ना. पण स्वतःचा घर स्वतः यापैकी कोणी आहे का की त्यांनी बांधलेला आहे किंवा फ्लॅट स्वतःनी घेतलेला आहे, बापाच्या प्रॉपर्टीवर नाही. असे किती जण आहेत तिथे. तुम्ही बापाच्या प्रॉपर्टीवर स्वतः केलं ना, स्वतः केलंय ना. जेव्हा आपण स्वतः घर बांधतो आणि जेव्हा आपला बेड आपण सजवतो, पॉट वगैरे सगळं सजवतो, त्यावेळेस पूजा वगैरे सगळं काही करतो आपण, करतो की नाही. आणि पहिला दिवस किती सुखाचा असतो, किती समाधानाचा असतो, हो की नाही, बरोबर आहे. सगळं असतं त्याच्यामध्ये. आणि काही दिवस गेल्यानंतर जर त्याची काळजी जर घेतली नाही तर तेच घर काय होतं, खराब होऊन जातं. आपल्या शरीराचंही तसंच आहे की आपल्या शरीरामध्ये जशी टॉयलेट आपण जर 7 दिवस साफ नाही केली तर आपल्या सर्व बेडरूम मध्ये असे किडे वळवळ वळवळ करणार आणि आपल्या घरामध्ये दुर्गंधी येणार, आपल्याला 1000% आजार होणार, बरोबर आहे. अगदी त्याच पद्धतीने जर आपण आपल्या शरीरामध्ये हे सगळं काही टाकत असतो आणि या शरीराला जर आपण जर क्लीन जर नाही ठेवलं तर 1000% ही घरं आहेत वेगवेगळी. मग किडनी असेल, फुफ्फुस असेल, हृदय असेल, लक्षात आलं, आतड्या असतील, गुडघे असतील, हात असतील, डोकं असेल, गळा असेल, हे सगळी घरं आहेत. घरं म्हणजे हे आहे, रूम्स आहेत तुमचे, बरोबर आहे. हे किचन आहे, किचन आहे की नाही, हे किचनच आहे. मग जर तुमच्या घरामध्ये, ह्या घरामध्ये जर दुर्गंधी असेल तर 1000% तुमचा घर खराब होईल की नाही होणार. मग आताच्या सिच्युएशन मध्ये आपली सर्वांची घरं खराब झालेली आहेत, हो की नाही, हो की नाही. जेव्हा घर बांधलं होतं, जेव्हा जन्माला आलो तेव्हा 15-20 वर्ष काय होतं का नाही, क्लीन कोणी घ्यायचं आपल्याला कडेवर, बरोबर बरोबर. आता आपल्याला पप्पी घेतील म्हातारी, म्हातारा, लक्षात घ्या, पप्पी घेतील. पण जेव्हा छोटस असतं तर इथे बाळ नाहीये पण त्याला आपण उचलून घेतो, लक्षात आलं. त्याच पद्धतीने आपल्या घराला जर व्यवस्थित ठेवायचं असेल, म्हणजे ह्या घराला जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर आपल्याला क्लीन ठेवलं पाहिजे. मग क्लीन ठेवण्यासाठी आपल्याकडे काय आहे, आपल्या ह्या घराला सर्व व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याकडे काय आहे. इथे जर प्लास्टर पडला, प्लास्टर जर इथे जर पडला तर मॅडमांना आणि सरांना काय करावं लागेल, ती रेती आणि सिमेंट आणावं लागेल किंवा ते नेरू वगैरे आणावं लागेल आणि प्लास्टर करावं लागेल, नाहीतर ते खराब दिसेल, भंगार दिसेल. मग आपल्या ह्या शरीरामध्ये अशा कितीतरी ठिकाणी प्लास्टर पडलेले आहेत पण आपण त्याच्यावर दुर्लक्ष केले म्हणून आपल्या ह्या घराची अवस्था अशी आहे. काही केलं नाही, काही घाटायची गरज नाही, त्याला व्यवस्थित करण्यासाठी लाईफ केअर सज्ज आहे. काही माणसं अशी असतात का एखाद्या ठिकाणी जर काही करायचं असेल तर वरवर मलमपट्टी केलेली चांगली का कायमचा उपाय केलेला चांगला, कायमचा उपाय केलेला चांगला, बरोबर. मग कायमचा उपाय करण्यासाठी आपल्या शरीराला जे आजार लागलेले आहेत कायमचा आपल्याला त्याला कायमचा त्याचा नायनाट करून टाकायचे तर आपल्याकडे काय आहे. आता तुम्ही बोला हॉस्पिटल्स आहेत, बरोबर.
मी मान्य करेन, एखाद्या माणसाच्या मणक्यामध्ये जर गॅप असेल तर ऑपरेशन केल्यानंतर मी 100% बोलणार नाही, परंतु 80-90% मणक्याचे ऑपरेशन सक्सेस होत नाही. हो बरोबर आहे. त्याच्या नशिबानं जर झालं तर झालं, पुढच्याचं पण तसंच असतं. काही भाग असे असतात की ती 100% ऑपरेशनने बरे होतात. ऑपरेशन फुकट आहे? आपला बाप बसलाय तिकडे, हा? अरे एक फेरी मारल्यानंतर सुद्धा 5,000 रुपये आपल्या असे येऊन जातात. या बिल्डिंग वर खर्च करायला घेताय आपण, या बिल्डिंग वर, या घरावर खर्च करतोय आपण. जसं आपण त्या घरावर खर्च करतोय ना, तसं ह्या घरावर आपल्याला खर्च करायला लागतोय. पण आपण खर्च करताना चुकतो. लक्षात आलं? खर्च करताना चुकतो, कुठेही जातो, कसंही करतो आणि पुन्हा तसंच होतं. मला एक कॉन्फिडन्स देऊन तुम्ही सांगा, कारण मला कॉन्फिडन्स 100% आहे का हे थेरपी असं एक क्षेत्र आहे की त्याचा संपर्कात जर आपण जर आलो तर पॅरालिसिस वाला 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये स्वतःच्या पायावर उभा राहतो. मग त्या पॅरालिसिस वाल्याला काय असं खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी काही इथे आपण दिलं का? दिलं का? नाही दिलं. मणक्यामध्ये गॅप असेल तर मणक्यामधला गॅप आपल्या व्ही फायटर मशीनच्या माध्यमातून 100% बरा होतोय. त्या माणसाच्या मणक्यावर मग आपण काही अशी इथे शस्त्रक्रिया किंवा काही दुसरं काही केलं का? नाही केलं. बरोबर. डायबिटीज जर अतिशय जास्त प्रमाणामध्ये असेल तर तो डायबिटीज या थेरपी सेंटरच्या माध्यमातून रिकव्हर होतो. बरं, तो 1 दिवसामध्ये होईल का? नाही. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ही थेरपी आपल्याला जास्तीत जास्त घ्यावी लागते, तेव्हा आपले आजार बरे होतात. आणि जो आजार आपला बरा होतो तो कायमचा 1000% तो कायमचा बरा होतो. फक्त कशामुळे होते? थेरपी मुळे होते. आता याचं मी तुम्हाला एक छानसं उदाहरण देतो. एवढं तर तुम्हाला कळालं बरोबर आहे की 1-2 दिवसांमध्ये आपला आजार बरा होणार नाही. बरोबर. जर आपल्याला जर 1 महिना थेरपी 2 महिने थेरपी घेतली तर आपल्या आजारांमध्ये फायदा होतो. बरोबर. काही माणसं टेस्टिमनी देतात की मला 50% बरं वाटलं, मला 80% बरं वाटलं, काही जण बोलतात मला 100% बरं वाटलं. बरोबर. काही माणसं कंटिन्यू करतात. आता याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एक 5 मित्र होते. किती? 5. आणि 5 मित्रांपैकी एक अतिशय शहाणा होता. म्हणजे बाकीचे 4 जण मूर्ख होते अशाचा काही भाग नाही. ते असेच बसले होते आणि बसले असताना जो हुशार होता त्याच्या मनामध्ये एक कल्पना आली. बाहेर पाऊस पडत होता. म्हणजे एक काम करा, जा तुम्ही बाहेर आणि भिजून या. काय बोलला? तुम्ही बाहेर जा आणि भिजून या. आणि त्याचं तो हुशार असल्यामुळे त्याचं हे 4 जण ऐकायचे. ते गेले 4 जण बाहेर आणि बाहेरून भिजून आले. म्हणजे काय, भिजून आल्यानंतर त्याने टेबलवर काय केलं होतं, असं एक छोटासा आपला जो ग्लास असतो ना पाणी पिण्याचा, हा एक ग्लास ठेवला होता. हा छोटासा चमचा ठेवला होता. हा मोठी बादली ठेवली होती. आणि ही एक छोटासा मग ठेवला होता, जग किंवा मग. लक्षात आलं? एक आहे ग्लास.